श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात अमावास्या तिथीला विशेष महत्त्व आहे। पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अमावास्या तिथी अत्यंत शुभ मानली जाते। पितरांना प्रसन्न करायचं असेल तर अमावास्या तिथीला पितरांची पूजाही केली जाते। असं केल्याने आपले पितर आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी वाढते। पंचांगानुसार 2024च्या मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्या तिथी 30 डिसेंबरला पहाटे 4:01 सुरू होणार आहे, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 31 डिसेंबरला पहाटे 3:56 असणार आहे। आणि उदय तिथीनुसार 30 डिसेंबरला अमावास्या साजरी करण्यात येणार आहे। 30 डिसेंबरला सोमवार असल्याने या तिथीला सोमवती अमावास्या असे म्हटले जाते। या दिवशी श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच महादेव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते। ही पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहते। या दिवशी काही सोपे उपाय करून तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रगतीही करू शकता। आणि म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरता सोमवती अमावास्येच्या दिवशी मुलांवरनं ही एक वस्तू उतरवून टाकायची। ही वस्तू उतरवून टाकल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजर दोष, करणेबाधा तर नष्ट होणारच आहे, पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। सोमवती अमावास्येच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचे, स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे। त्यानंतर पाण्यात लाल चंदन आणि गुळ मिसळून सूर्यदेवाला आपल्याला जल हे अर्पण करायचे। जल अर्पण करताना आपल्याला ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप हा करायचा। त्यानंतर आपल्याला विधिवत श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच महादेव आणि माता पार्वतीची पूजाही करून घ्यायची। त्याचबरोबर या दिवशी तुळशीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं। सोमवती अमावास्येच्या दिवशी आपल्याला काही छोटे छोटे उपाय जे ते सकाळीच करायचे आहेत। आपला मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। तसेच आपल्याला उंबरठ्यावर आवर्जून हळदीचं लेपन हे करायचं आहे। तसेच आपल्या उंबरठ्यावर आपल्याला पाणी शिंपडायचं आहे। त्याचबरोबर उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला सुद्धा आपल्याला थोडं थोडं पाणी हे टाकायचं आहे, कारण अमावास्येच्या दिवशी आपले पित्र मृत्यू लोकातून ह्या भूतलावर येतात आणि ते आपल्या उंबरठ्यावर असतात। आणि जेव्हा आपण असं हे जल आपल्या उंबरठ्यावर शिंपडतो त्यामुळे आपले पित्र ते जल ग्रहण करतात आणि ते तृप्त होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात। हिंदू धर्मग्रंथानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात, यालाच आपण पितृदोष म्हणतात। ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो। दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध न केल्याने, श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पितरांच्या आत्म्याला शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या आपल्या जीवनात निर्माण होतात। या दोषामुळे कायम आपल्या घरामध्ये कलह होतात, भांडणं होतात, अचानक आजारपण येतं, कुटुंबामध्ये एकोपा राहत नाही, अचानक धनाची हानी व्हायला लागते, घरामध्ये सर्व सुख असूनही मनामध्ये समाधान नसतं, कायम मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात। आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना नोकरी प्राप्तीमध्ये समस्या येतात, बऱ्याचदा मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या निर्माण होतात, संतती प्राप्तीमध्ये समस्या निर्माण होतात। आणि जर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत असतील तर आवर्जून तुम्हाला हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे, कारण अमावास्या तिथीला आपले पूर्वज मृत्यू लोकातून ह्या भूतलावर येतात। ते कावळा, कुत्रा, गाय ह्या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणते सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत। हा उपाय आपण अगदी लहानातल्या लहान मुलीपासून मोठ्यात मोठ्या प्रत्येक मुलामुलीकरता करू शकतात। त्याचबरोबर जर तुमची मुलं शिक्षणानिमित्त बाहेर असतील तर हा उपाय कसा करायचा ते सुद्धा मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे। मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 2 उपाय हे सांगणार आहे। सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो तुम्हाला सकाळी म्हणजेच 12 वाजेच्या आत करायचा आणि दुसरा जो उपाय आहे तो तुम्ही अगदी दिवसभरामध्ये कधीही करू शकता।
आता ह्या उपायाकरता आपल्याला 1 वाटी भात हा शिजवायचा. भात शिजवताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मीठ किंवा तेल आपल्याला टाकायचं नाही आहे. भात शिजवून झाल्यानंतर आपल्याला त्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. आता जर तुम्हाला 1 मुलगा असेल तर तुम्हाला 1 वाटी भात हा लागणार आहे आणि तुम्हाला जर 2 मुलं असतील तर तुम्हाला 2 वाटी भात हा शिजवायचा आहे. प्रत्येक मुलाकरता तुम्हाला वेगवेगळा उतारा हा करायचा. एका मुलाकरता वापरलेला भात तुम्हाला दुसऱ्या मुलाकरता वापरता येणार नाही. आता जर तुम्हाला 1 मुलगा असेल तर तुम्हाला 1 वाटी भात हा शिजवून घ्यायचा आहे. भात शिजवून झाल्यानंतर आपल्याला एका प्लेटवर काढून घ्यायचा आहे. भात थोडा थंड झाला की त्यावर आपल्याला 1 चमचाभर दही हे टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या मुलांना एका पाटावर बसवायचं. बसवताना त्यांचा चेहरा जो आहे तो पूर्व दिशेला होईल अशा रीतीने आपल्याला बसवायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा हा दहीभात जो आहे तो उतरवायचा. उतरवताना निरंतर आपल्याला श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे. एकदा मुलांवरनं भात हा उतरवला की आपल्याला लगेचच घराच्या बाहेर जायचं आहे. एक तर तुम्ही एखाद्या झाडाखाली नेऊन हा दहीभात ठेवू शकतात किंवा अगदी तुम्ही तुमच्या घराच्या टेरेसवर किंवा बाल्कनीमध्ये हा दहीभात ठेवला तरीही चालणार आहे, जेणेकरून तिथे पशुपक्षी कीटक येऊन हा भात खातील. 1 मुलगा असेल तर तुम्हाला 1 उतारा हा तयार करायचा. 2 मुलं असतील तर 2 मुलांकरता तुम्हाला वेगवेगळे 2 उतारे हे तयार करायचे आहेत. एका मुलावरनं उतरवलेला दहीभात तुम्हाला दुसऱ्या मुलावरनं उतरवता येणार नाही. आता तुमची मुलं शिक्षणानिमित्त बाहेर असतील तर हा उपाय करायचा ते जाणून घेऊया. तर तुम्हाला काय करायचं आहे, ह्याचप्रमाणे दहीभात हा तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर हा दहीभात जो आहे तो आपल्या घराच्या 4 दिशेला आपल्याला उतरवायचा आहे. 4 दिशेला उतरवून झाल्यानंतर आपल्याला घराच्या बाहेर जाऊन एखाद्या झाडाखाली जो आहे हा दहीभात ठेवायचा आहे. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो सोमवती अमावास्येच्या दिवशी सकाळी 12 वाजायच्या आत करायचा आहे. पुढचा उपाय जो आहे तो आपण दिवसभरामध्ये कधीही करू शकता. ह्याकरता आपल्याला 1 स्टीलच्या ग्लासमध्ये पूर्ण पाणी हे भरून घ्यायचं. त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर खडे मीठ तसेच चिमूटभर काळे तीळ टाकायचेत. मुलांना पाटावर बसवायचं आणि मुलांच्या डोक्यावरनं घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे अँटी क्लॉकवाईज आपल्याला हे पाणी जे आहे ते 7 वेळा फिरवून घ्यायचं आहे. 7 वेळा फिरवून झाल्यानंतर आपल्याला हे पाणी जे आहे ते आपल्या घरामध्ये वॉश बेसिनमध्ये जे आहे ते टाकून द्यायचं आहे. किंवा अगदी तुम्ही घराच्या बाहेर नेऊन पाणी फेकून दिलं तरीही चालणार आहे. आता तुम्हाला 1 मुलगा असेल तर तुम्हाला 1 ग्लास पाणी हे घ्यायचं आहे. 2 मुलं असतील तर 2 मुलांकरता वेगवेगळ्या ग्लासामध्ये पाणी हे घ्यायचं आहे. एका मुलावरनं उतरवलेलं पाणी तुम्हाला दुसऱ्या मुलावरनं उतरवता येणार नाही. अतिशय प्रभावी उपाय. हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांना लागलेली वाईटातली वाईट दृष्ट असेल, इडापिडा, नजरबाधा, करणीबाधा तर नष्ट होतेच होते, पण आणि आपल्या मुलांची चहूबाजूने प्रगतीही व्हायला लागते. आता तुमची मुलं जर शिक्षणानिमित्त बाहेर असतील तर तुम्हाला हा उपाय कसा करायचा सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 4 दिशेला हे पाणी जे आहे ते उतरवून टाकायचं आहे आणि तुम्ही एक तर बेसिनमध्ये टाकू शकतात की अगदी घराच्या बाहेर पाणी फेकलं तरीही चालणार आहे. सोमवती अमावास्येच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरता प्रत्येक आईने हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.